वारी हा जगातील सर्वात मोठा चालणारा अन्नछत्र सोहळा म्हणजेच आत्ताच्या भाषेमध्ये कम्युनिटी किचन आहे. प्रवासाच्या मार्गावरील शेकडो गावामध्ये हजारो लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय अन्नदान करतात. तिथे नाही कुणाची पैशाची देवाणघेवाण होत असतं आणि नाही कोणी उपाशी झोपत. कार्ल मार्क्सने जो समाजवाद कागदावर लिहून ठेवला ना, तो आपल्या संतांनी काही काळ आधीच प्रॅक्टिकल मध्ये उतरून आणला आणि आजही तो आपल्या डोळ्यांनी साध्य होताना आपण बघतो. संतांनी महाराष्ट्राच्या मातीत प्रत्यक्षात आणून दिलेली ही वारीची परंपरा आणि त्यामधून शिकवलेले हे छोटे छोटे धडे आजही आपल्या डोळ्यांनी आपण अनुभवतो. आता बघूया, जगभरात जी समस्या सर्वात जास्त आपल्याला दिसून येते ती म्हणजे सोशल बॉन्डिंग. सोशल मीडियाच्या या जगातही आज माणूस एकटा पडलेला आहे. त्याचं समाधान आपल्या संतांनी आधीच करून ठेवलेलं आहे. ते कसं? बघा, वारीमध्ये एवढ्या अडचणी येतात. उन्हा-पावसात चालताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच मावळत नाही. तर यामागचं जीवशास्त्रीय कारण आपण बघूया. जेव्हा माणूस एकटा असतो, तेव्हा त्याच्या शरीरात कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात. पण जेव्हा वारीमध्ये लाखो लोक एकत्र येतात, एकमेकांचे हात धरून चालतात, एकमेकांना आधार देत चालतात, अनोळखी असो, ओळखीचा असो, तरी एकमेकांना मदत करतात. एकत्र जेवण करतात, एकत्र आपले सुख-दुःख शेअर करतात. तेव्हा मानवी मेंदूतील ऑक्सिटोसिन नावाचा एक हार्मोन्स मोठ्या प्रमाणात रिलीज होतो. विज्ञानात त्याला हॅपी हार्मोन्स म्हणतात किंवा लव्ह हार्मोन्स म्हणतात. या ऑक्सिटोसिनमुळे माणसाच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि स्ट्रेस, नैराश्य पूर्णपणे नष्ट होतं. वारीत चालताना प्रत्येकाला मी एकटा नाही, माझं विठ्ठल कुटुंब माझ्यासोबत आहे. हा हार्मोन्स शरीरातील रक्तवाहिन्या रिलॅक्स करतो, ज्यामुळे आपलं ब्लड प्रेशर, रक्तदाब नियंत्रित राहतं आणि आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं. अनेक वैद्यकीय संशोधनातून हे सिद्ध झालं आहे, की जे लोक सामाजिक समूहात आनंदाने राहतात आणि इतरांना मदत करतात, त्यांच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामुळे माणसाचं आयुष्य दीर्घ आणि निरोगी होतं. आता आणखी एका थेरपी विषयी पाहूया. वारकरी जेव्हा वारीमध्ये चालतात, तेव्हा त्यांच्या हातात टाळ आणि खांद्यावर मृदंग असतो. विज्ञानाच्या दृष्टीने हा केवळ आवाज नाही, तर एक साऊंड थेरपी आहे. टाळ आणि मृदंगाचा नाद एका ठराविक लय आणि लहरींवरती चालतो, म्हणजेच रिदम आणि फ्रिक्वेन्सीवर चालतो. जेव्हा हा नाद सतत कानावर पडतो, तेव्हा तो आपल्या मेंदूच्या लहरींना शांत करतो आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्यास मदत करतो. जेव्हा लाखो वारकरी एकत्र येऊन विठ्ठल विठ्ठल असा नामजप करतात, तेव्हा शरीरातील एक विशेष प्रकारचे कंपन तयार होते, म्हणजे व्हायब्रेशन बनते. विठ्ठल या शब्दाच्या उच्चाराने आपल्या नाभीपासून ते कंठापर्यंतच्या भागावर दाब पडतो. अध्यात्म आणि योग विज्ञानानुसार या कंपनामुळे आपल्याला शरीरातील ऊर्जेची जी चक्रे आहेत, एनर्जी चक्र, ते सक्रिय होतं, म्हणजे ऍक्टिव्ह होतं. यामुळे शरीरात प्राणवायूचा, ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि मनाला एक विलक्षण शांतता मिळते. आजच्या काळात नैराश्य, डिप्रेशन आणि मानसिक ताणतणाव, स्ट्रेस ही खूप मोठी समस्या आणि कॉमन झाली आहे. सायकोलॉजिस्टच्या मते वारीमध्ये जे वातावरण असतं, ते मानवी मनासाठी सर्वात मोठं अँटी डिप्रेस म्हणून काम करतं. वारीमध्ये नाचणे, गाणे, विठ्ठलाचं नामजप करणे आणि स्वतःला हरवून देणे, यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामिन सारखे हॅपी हार्मोन्स वेगाने वाढतात. यामुळे माणसाच्या मनातील जुने दुःख, चिंता, नैराश्य पूर्णपणे निघून जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हे सर्व तर ठीक आहे, पण वारीला नेमकं जातंय कोण? कुणाकडे 20 दिवस, 25 दिवसाचा एवढा कालावधी असतो? तर सर्वात मोठा जाणारा वर्ग म्हणजे शेतकरी. आता शेतकरी वर्ग जर जात असेल, तर हा पावसाचा काळ म्हणजेच आपला पेरणीचा काळ असतो. हा शेती सोडून शेतकरी हा वारकरी कसा काय बनतो? नुकतंच पेरणी संपवून तो वारीला निघतो. इथे एक मानसिक आणि वैज्ञानिक गोष्ट घडते, जी आपल्याला व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट शिकवते. शेतकरी विठ्ठलाला सांगतो, की "माऊली, मी माझं कर्तव्य केलंय, म्हणजे पेरणी केलीये. आता ही शेती मी तुझ्या भरवशावर सोडून तुझ्या दर्शनाला येतोय. आता तू बघ तुला काय करायचंय. मी माझं कर्तव्य केलंय." याला विज्ञान भाषेत म्हणतात द पॉवर ऑफ सरेंडर, म्हणजेच पूर्ण विश्वास, ट्रस्ट. आता वारीच्या या 20 दिवसामागील कृषी विज्ञान समजून घेऊया.
पेरणी केल्यानंतर पिकाला सुरुवातीला 15 ते 20 दिवस माणसाच्या हस्तक्षेपाची अजिबात गरज नसते. या काळात निसर्ग स्वतःचे काम स्वतःच करतो. जमिनीच्या पोटात बिया रुजण्यासाठी आणि कोंब फुटण्यासाठी, मूळ धरण्यासाठी सलग 2 ते 3 आठवड्याचा शांत कालावधी लागतो. जर शेतकरी शेतातच राहिला, तर तो वारंवार तिथे फिरून मातीची हालचाल करेल किंवा विनाकारण चिंता करेल. वारकऱ्याने शेत सोडून देणे म्हणजेच निसर्गाला त्याचे काम करण्यासाठी मोकळीक देणे. 20 दिवसात 20 दिवसात पावसाच्या पाण्याने माती मऊ पडते. सूर्यप्रकाश आणि हवेमुळे रोप स्वतःची मुळे स्वतःच मजबूत करतो. जेव्हा वारकरी पंढरपूरवरून विठ्ठलाचे दर्शन घेऊन आणि मनाने समाधानी होऊन आपल्या गावी परत येतो, तेव्हा त्याच्या शेतात हिरवेगार कोंब डोलत असताना त्याला दिसतात. म्हणजेच तो विठ्ठलाला भेटून येतोय, तोपर्यंत विठ्ठल त्याच्या निसर्गाच्या रूपाने शेतीची पूर्णपणे काळजी घेतोय. यालाच म्हणतात कर्तव्य आणि विश्वासाचा संगम. म्हणूनच वारी आपल्याला जगातील सर्वात मोठं स्ट्रेस मॅनेजमेंट आणि लाईफ लेसन शिकवते.